हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा। आज मी तुम्हाला सांगणार आहे संक्रांतीला वाण म्हणून कोणत्या गोष्टी द्यायच्या नाहीत ते। यस, नाहीत ते मी पहिल्यांदा सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी हेही सांगणार आहे की कोणत्या गोष्टी दिल्यावर समोरच्याला यूज मध्ये येतील आणि उपयोगी पडतील। हाय, मी करिश्मा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनल मध्ये। मैत्रिणींनो, प्लास्टिकच्या गोष्टी तुम्ही देऊ नका। ह्या वर्षी प्लास्टिकच्या गोष्टी टाळा। यस, एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण ह्या गोष्टी नाहीयेत आणि प्लस प्लास्टिकच्या गोष्टी सर्वांच्या घरामध्ये सर्रास असतात, जसे की साबणाचे बॉक्स, कंगवे, चहा गाळण्या, प्लास्टिकचे छोटे छोटे डब्बे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये असतात। नाही वापरत तुम्ही दिलेलं वाण ते इकडे तिकडे असंच फेकलं जातं किंवा रद्दीमध्ये जातं, भंगारामध्ये जातं किंवा असंच कचऱ्यात जातं। त्यामुळे नका देऊ प्लास्टिकच्या गोष्टी। अगेन स्टीलच्या गोष्टी जेव्हा तुम्ही एखादी प्लेट देता, एखादा ग्लास देता, एखादा ताट देता, नाही बसत त्यांच्या ट्रॉलीमध्ये ते त्यांनी त्यांचा ताटाचा सेट, प्लेटचा सेट, वाट्यांचा सेट, चमच्याचा सेट आणलेला असतो। तुमची एक वेगळ्या साईजची वाटी ते कसं बसवणार त्यांच्या ट्रॉलीमध्ये किंवा त्यांच्या मांडणीमध्ये? त्यामुळे स्टीलच्या गोष्टी वाटत असेल तुम्हाला खरंच उपयोगात येईल समोरच्याचा तरच घ्या, नाहीतर ज्याच्या त्याचा सेट असतो। नंतर पूजा घरातल्या गोष्टी जसं की दिवा, छोटासा स्टीलचा दिवा घेता, नाही यूज मध्ये होत तो दिवा, नाही। प्रत्येकाच्या घरात सुंदर असा पितळाचा दिवा असतो, तांब्या पितळाचा दिवा असतो। तुमचा वाला स्टीलचा दिवा असतो तो नाही यूज करत लोक तो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुंकवाचा करंडा, जो इतकुसा असतो, त्यामध्ये फिंगरही बसत नाही। हळदी कुंकू लावायला तो वाला कुंकवाचा करंडा नाही कामात येत। हा, सौभाग्याने खूप जण असं म्हणतात की ज्याची पहिली संक्रांत असते लग्नानंतरची, त्यांनी हळदी कुंकाच्या गोष्टी द्याव्या। मला काय वाटतं, तुम्ही प्रॉपर करंडा द्या। तुम्ही द्या करंडा, चांगली गोष्ट आहे, हळदी कुंकाचं वाण येते, पण प्रॉपर असा करंडा द्या। अगदी 2 पाळ्यांचाच द्या, पण त्यात प्रॉपर फिंगर बसले पाहिजे असा वाला करंडा द्या ना। ते प्लास्टिकचा एवढा करंडा येतो, त्यात बोट बसत नाही, कुंकूच बसत नाही त्यात। ऍक्च्युली बोट काय बसणार आहे, असं वाला नाही यूज मध्ये होत। त्यापेक्षा तुम्ही असंही करू शकता, छान असं चांगल्या क्वालिटीचं हळदी आणि कुंकू आणा, त्याचे छोटे छोटे मस्त पॉकेट करा, छान सिंपल पॅकेट करा आणि पोटली बॅग असते ना छान डेकोरेटिव्ह, त्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवून देऊ शकता। मग लगेच लेडीज घरी गेल्यानंतर ते हळदी आणि कुंकू जेव्हा संपेल तेव्हा करंड्यात त्यांच्या टाकतील। ही चांगली गोष्ट आहे ना। तर आता मैत्रिणींना मी सांगणार आहे कोणत्या गोष्टी द्या। अशा 10 मी चांगल्या गोष्टी काढलेल्या आहेत, त्या तुम्ही संक्रांतीला देऊ शकता असे वाण म्हणून। त्यातली नंबर 1 ची गोष्ट आहे ते म्हणजे खाद्यपदार्थ। यस, खाद्यपदार्थातल्या गोष्टी दिलेले कधीही चांगले, ते वापरात येतात, 100% वापरात येतात। त्यामध्ये खाद्यपदार्थांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे मसाल्यांचं पाकिट। पावभाजी मसाला, मिसळ मसाला, बिर्याणी मसाला, इतर सगळे मसाले, एमडीचं पॉकेट, एव्हरेस्टचं पॉकेट, सुहाणाचं पॉकेट देऊ शकता, प्रत्येकाच्या वापरात येईल ते। त्याच्यानंतर मॅगीचं पॅकेट देऊ शकता, त्याच्यानंतर गुळाची ढेप देऊ शकता, साखरेचं पॅकेट म्हणा देऊ शकता, चहापत्तीचं पॅकेट तुम्ही देऊ शकता, जिरे मोहरी स्पायसेस मसाल्यांचं पॅकेट तुम्ही देऊ शकता, परत अजून इलायची देऊ शकता। ह्या सगळ्या गोष्टी वापरात येणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता खाद्यपदार्थांमध्ये। आता दुसरा पॉइंट आहे म्हणजे स्किन केअर मध्ये तुम्ही काय देऊ शकता। तर स्किन केअर मध्ये तुम्ही देऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे वॅसलीन। यस, संक्रांत ही तशी थंडीतच येते, वॅसलीन कामाला येणारी गोष्ट आहे। लिप केअर घेऊ शकता, वॅसलीनचे डब्बे घेऊ शकता, मोठी छोटी तुमच्या बजेट प्रमाणे घेऊ शकता, पण वॅसलीन कामाला येणारी गोष्ट आहे। त्याच्यानंतर छोटूसा ट्रॅव्हल फ्रेंडली साबण येतो, जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा तो कामात येतो। शॅम्पू मी म्हणल्यास ते पण प्रत्येकाच्या शॅम्पूची रेंज वेगळी आहे, शॅम्पू नका घेऊ। अगेन पॅराशूट ऑइल सगळ्यांच्या कामात येतं आणि पॅराशूट ऑइलचे भारतात सगळेच दिवाणी आहेत। त्याच्यानंतर स्किन केअर मध्ये हँडवॉशचं जे लिक्विडचं पॅकेट असतं ते तुम्ही देऊ शकता। आणि हो, खाद्यपदार्थामध्ये तुम्ही भांड्याचं लिक्विड असतं ना, त्याचं पाकिट असतं, तेही देऊ शकता, उत्तम गोष्ट आहे। लास्ट टाइम मला कुणीतरी दिली होती, मला फार आवडलं ते गिफ्ट ऍक्च्युली, ते वाण ऍक्च्युली। तर स्किन केअर मध्ये येऊयात आपण, हँडवॉशचं लिक्विडचं पॅकेट देऊ शकता, अगेन पॉकेट परफ्यूम देऊ शकता तुम्ही, ते पण बेस्ट ऑप्शन आहे। नंतर पॉइंट तिसरा, कापडी पिशवी। यस, आपल्याला इको फ्रेंडली गोष्टी वापरायच्या आहेत आणि दुसऱ्यांनाही वापरा असं अंमलात आणायचं आहे। कापडी पिशवी उत्तम उदाहरण आहे। माझ्या स्वतःच्या पर्समध्ये एक कापडी पिशवी असते, इतकी कामाला आली आहे ती, खूप वेळा कामाला आली आहे। डीमार्टला जाऊन तुम्हाला डायरेक्ट 10 रुपयाची विकत घेण्यापेक्षा एक कापडी पिशवीचं छानसं बंडल घ्या, जिकडे तिकडे। आणि कापडी पिशवी कशी ना आपल्या पर्समध्ये वगैरे कुठेही बसू शकते आणि कापडी पिशवीमध्ये सामान खूप छान बसू शकतं, जसे की भाजी असेल, किराणा असेल, कोणतेही असेल। त्याच्यानंतर चौथा ऑप्शन म्हणजे प्लांट। यस,
छोटूसं प्लांट, छोटंसं रोपटं देऊ शकता. खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे रोपटं घेऊ शकता. फुलांचं घेऊ शकता, अजून चिनी गुलाब, मोगरा, जाई, जुई हे घेऊ शकता किंवा कडीपत्ता घेऊ शकता. हे सगळं नसेल घ्यायचं तर तुळशीचं रोपही देऊ शकता. नर्सरीवाल्याला तुम्हाला अगोदरच सांगावं लागेल, मला 20 ते 25 क्वांटिटी, 50 क्वांटिटीमध्ये मला एवढे झाड हवे आहेत, छोटे छोटे, तुम्हाला देशील. तशी ऑर्डर द्या. आणि प्लांट खूप छान ऑप्शन आहे इतरांना गिफ्ट देण्यासाठी. आता 5वा पॉईंट बघूया आपण, तो म्हणजे कॉटनचा नॅपकिन. यस, कॉटनचा नॅपकिन प्रचंड कामात येणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही वॉशरूम मध्ये कामाला येईल, किचन मध्ये कामाला येईल, किंवा आपल्या पर्समध्ये जर एखादं कॉटनचा नॅपकिन असेल तर नक्की कामाला येईल. कॉटनचा डीमार्टला छान नॅपकिन मिळतो. स्क्वेअर साईज, रेक्टँगल साईज, अतिशय युजर फ्रेंडली कॉटनचा नॅपकिन मिळतात. त्यामध्येच एक पॉईंट ऍड करू शकतो, ते म्हणजे कॉटनचा ब्लाउज पीस. यस, कॉटनचा ब्लाउज पीस कामात येणारी गोष्ट आहे. ज्यांना कॉटनचा घ्यायचा नसेल त्यांनी ट्रेंडिंग ब्लाउज पीस, जे सध्या ट्रेंड चालू आहे त्याप्रमाणे ब्लाउज पीस घेऊ शकता. आता 6वा ऑप्शन म्हणजे पूजेतला आहे. म्हणजे पूजेतल्या गोष्टी यूज मध्ये येतात ते म्हणजे अगरबत्तीचं पॅकेट, कापूरचं पॅकेट, धूपचं पॅकेट. यस, सरासर सगळ्यांच्या यूज मध्ये येतात. तर पूजेतला अजून एक आयटम म्हणजे आरती संग्रह. यस, सगळ्या देवांच्या आरती असलेलं बुक तुम्ही देऊ शकता. ते गणपतीत, नवरात्रीत एव्हरी टाइम कामाला येतं. तर 7वा पॉइंट आहे ते म्हणजे बॉटल, वॉटर बॉटल. यस, पाण्याची बाटली सगळ्यांनाच कामाला येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाण्याची चांगली बॉटल कामाला येते. स्टीलची देऊ शकता, स्टीलची नसेल जमेल तर चांगल्या प्लास्टिकची बॉटल देऊ शकता. छोट्यापासून मोठ्यापर्यंत एका माणसाला पुरेल इतकी बॉटल दिली तर अगदी खूप कामाला येते. आता पॉइंट नंबर 8, साडी कव्हर. यस, सगळ्यांकडे साड्या, छान छान साड्या असतात. तर त्या साड्या, आणि नवीन नवीन साडी येतच असते, त्यामुळे कधीतरी कुठल्या तरी साडीला कव्हर नसतंच. तर अट्रॅक्टिव्ह साडी कव्हर आणलं की समोरच्याला, म्हणजे पुढच्या लेडीजला ते उपयोगात येतच येतं. साडी कव्हर तुम्ही आणू शकता. छान छान बाजारात खूप सारे डेकोरेटिव्ह साडी कव्हर आहेत. 2-2, 3-3 साडी बसतील असे पण आहेत, आणि एका साडीचे कव्हर पण आहेत. त्यामुळे साडी कव्हर उत्तम ऑप्शन आहे. त्यानंतर 9वा पॉइंट आहे ते म्हणजे आपल्या पर्सनल ग्रूमिंग सेक्शनचा भाग, म्हणजेच मेकअप किंवा ज्वेलरी म्हणू शकता. त्यामध्ये तुम्ही काय वस्तू देऊ शकता, त्यामध्ये तुम्ही प्रेसची नथ देऊ शकता. येस, प्रेस नथ सगळ्यांना सर्रास कामाला येते. आपल्याला आता फेब्रुवारीमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम असतो, तेव्हा नथ सर्रास सगळ्यांच्या कामाला येते. प्रेस नथ लहान मुलांपासून मोठ्या बायकांपर्यंत सगळ्यांच्या कामाला येते, ते देऊ शकता. त्याच्यानंतर आहे म्हणजे ती म्हणजे साडी पिन. साडी पिन 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत येते आणि सगळ्या व्हरायटीज मध्ये येते. आणि साडी पिन सगळ्यांच्या नक्की कामाला येते. निरी पिन म्हणू शकतो आपण त्याला. त्यातच हेअर बँड, म्हणजे जे ब्लॅक कलरचे हेअर बँड असतात कॉटनचे छानपैकी, ते सगळ्यांना कामाला येतात. ते पण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना कामाला येतात. तुम्ही कलरफुल बँड घेऊ शकता, क्रंचेस घेऊ शकता. हेअर बँड कामाला येतो, रबर म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर 10वा पॉइंट आहे ते म्हणजे कॉफी मग, मिल्क मग म्हणू शकतो. जो मोठा असतो, जो कपाच्या सेटमध्ये नसतो, कपांपेक्षा थोडासा मोठा असतो. कपांचा राजा म्हणजे कॉफी सेट, कॉफी मग. येस, असं म्हणू शकतो. कॉफी मग लहान मुलंही वापरतात दूध प्यायला, आपणही वापरू शकतो कॉफी प्यायला. तो डीमार्टला छान असा मोठा मग आहे चहाचा, तोही कामाला येतो. मागच्या वेळी दिला होता माझ्या मैत्रिणीने आमच्या घरात, तो अजूनही छान चालतोय. त्याच्यानंतर 10व्या पॉइंट मध्ये मला अजून एक पॉइंट सांगायचा आहे, तो म्हणजे रांगोळी. येस, व्हाईट कलरची रांगोळी सर्रास सगळ्यांना कामाला येते. 12 महिन्यात कधी ना कधी कामाला येतेच. रांगोळी देऊ शकता किंवा कलरचं पॅकेट, रांगोळ्यांच्या कलरचं पॅकेट, एखादा कलर तुम्ही देऊ शकता. तर असा होता आपला व्हिडिओ. काय देऊ शकता, काही नाही द्यायचं याचा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठला जो आयटम आहे तो तुम्हाला यावेळेस आणायचा आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा सुंदर सुंदर व्हिडिओसाठी. बाय बाय.